हे बघा आपली ही तांदळाची खीर अगदी सोप्या पद्धतली आणि छान अशी स्वादिष्ट बनवलेली ही खीर आहे। तर मग चला आज आपण करूया लवकरात लवकर झटपट तयार होणारी तांदळाची खीर। थोडंसं एक किसलेलं खोबऱ्याचं कीस घेतला, नंतर भिजवलेले तांदूळ होते 10 मिनिटं ते घेतले आपण। हे दोघांचं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। दोघांना मिक्स केलेले आहे तांदूळ आणि भिजवलेले तांदूळ आणि खोबऱ्याचं कीस यांना मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे। आपण थोडं जाडसर भरडून घ्यायचं आहे, म्हणजे चवीला छान येते ही खीर, स्वादिष्ट असणारी आपली ही तांदळाची खीर असते। दोघे मिक्स केलेले आहेत। नंतर थोडीशी साखर घेतली अंदाजे एका कढईमध्ये, थोडंसं दूध घेतलं ते पण अंदाजे। आणि ते दूध घेतल्यानंतर ते आपण जे मिक्सरमधून फिरवलेलं होतं तांदूळ आणि खोबऱ्याचं कीस, तर ते पण टाकलं त्याच्यात, सगळं मिक्सिंग केलं आणि नंतर गॅस पेटवून आपण ते शिजवायला ठेवलं। नंतर छान अशी फिरवत राहायचे मात्र चमच्याने, नाहीतर मग खाली अशी चिपकून जाते ती आणि गोठड्या वगैरे बांधले जातात। 10 मिनिटात आपली अशी ही तयार होणारी खीर आहे तांदळाची। हलवत राहायची तिला, ती हलवल्याने मग एकदम छान घट्ट होत राहते। 10 मिनिटं फक्त ही गॅसवर आपण शिजवत राहायची, छान लागते मग ही आपली तांदळाची खीर आणि घट्ट छान पण होते, गठोड्या बांधल्याने जात त्याच्याने छान अशी बासुंदीसारखी लागते ही खीर आपली तांदळाची खीर। दिसायला पण छान, खायला पण छान लागते, छान आपली अशी ही लागणारी खीर असते आणि स्वादिष्ट अशी बनवल्याने छान लागते ही। दुधापासून, भिजवलेले तांदूळपासून, खोबऱ्याच्या कीसपासून, त्याच्यात थोडी साखर टाकलेली, खायला चम्मचने छान लागते ही घट्ट अशी दाटसर खीर। बघा 10 मिनिटात शिजवल्याने अशी छान घट्ट झालेली आपली ही खीर आहे स्वादिष्ट। बघा मग आता खाऊन। तुम्हाला ही खीर आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।